Welcome back, dear all students. I hope that you all are fine and safe. I also hope that you guys are doing your studies regularly. The topic that we are going to discuss today is Mendeleev's periodic table. In that, we will see the law of Mendeleev periodic table, arrangement of it, and also merits and demerits of Mendeleev periodic table. But before that, we will just revise the topics of the last lecture. In the last lecture, we have seen classification of elements, Dobereiner's triad, and Newland's law of octave. Now, without wasting any time, we will start our lecture. So, at first, we will know about the scientist Mendeleev. मित्रमैत्रिणींनो, आता आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन टू मेंडेलीव सायंटिस्ट. Dmitry Mendeleev was a professor in St. Petersburg University. He made a separate card for every known element showing its atomic mass. He arranged the cards in accordance with the atomic masses and the properties of the elements, which resulted in the invention of the periodic table of elements. त्यांनी मूलद्रव्याच्या अभ्यासाच्या हेतूने त्या काळी ज्ञात असलेले म्हणजे माहीत असलेले मूलद्रव्य या प्रत्येक मूलद्रव्यासाठी एक एक कार्ड बनवले आणि हे कार्ड बनवून त्यावर मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान दाखविले. हे अणुवस्तुमान दर्शवल्यानंतर अणुवस्तुमान व गुणधर्म यांच्या आधारे कार्डांची जुळणी केली आणि ही जी कार्डांची जुळणी केली त्यातून मूलद्रव्याच्या आवर्त सारणीचा शोध लागला. मेंडेलीव या रशियन वैज्ञानिकाने इसवी सन 1869 ते 1872 या काळात मूलद्रव्यांची आवर्ती सारणी विकसित केली. Mendeleev's periodic table is most important step in the classification of elements. मेंडेलीव यांनी डोबेरायनरची त्रिके व न्यूलँड्सचा अष्टकाचा नियम व त्यांनी दिलेली माहिती इत्यादींचा उपयोग करून ही आवर्त सारणी मांडली. Mendeleev considered the fundamental properties of the elements, namely the atomic mass, and arranged 63 all elements known at that time. But elements arranged in an increasing order of their atomic masses. म्हणजे 63 मूलद्रव्य त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडली आणि ही मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची सर्वात मोठी पायरी होती. डोबेरायनर आणि न्यूलँड या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीचा आधार घेऊन मेंडेलीव यांनी सर्वात प्रथम सर्व मूलद्रव्यांची मांडणी केली. मेंडेलीव फाउंड दॅट द एलिमेंट्स विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर अ डेफिनेट इंटरवल. म्हणजेच मूलद्रव्याच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार मेंडेलीवने मूलद्रव्याच्या आवर्त सारणीची रचना केली. म्हणजेच इथे मूलद्रव्यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे सुद्धा लक्षात घेतले आहे आणि हे गुणधर्म विचारात घेतले असता मेंडेलीव यांना असे आढळून आले की मूलद्रव्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्माची काही ठिकाणी किंवा काही ठराविक अवधीनंतर पुनरावृत्ती होते म्हणजेच रिपिटेशन होतं. ऑन द बेसिस ऑफ दिस मेंडेलीव स्टेटेड द पिरियडिक लॉ. सो let us take a look towards the statement of Mendeleev. Now we see statement of Mendeleev periodic table. Properties of elements are periodic function of their atomic masses. That is, the physical and chemical properties of elements are periodic functions of their atomic masses. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात. म्हणजेच मूलद्रव्याची त्याच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता मेंडेलीव यांना असे दिसून आले की ठराविक अवधीनंतर भौतिक व रासायनिक गुणधर्मांमध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते. मूलद्रव्याच्या आवर्त सारणीची रचना करताना मेंडेलीवने रासायनिक गुणधर्म लक्षात घेतले. म्हणजेच मूलद्रव्याच्या हायड्रोजन
व ऑक्सिजन बरोबर झालेल्या हायड्राईड व ऑक्साईड संयुगांची रेणुसूत्रे, दॅट इज मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्राइड्स अँड ऑक्साईड्स. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजेच बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट अँड डेन्सिटी ऑफ द इलेमेंट, म्हणजेच द्रावणांक, उत्कलनांक व घनता इत्यादी गुणधर्म लक्षात घेतले. हे गुणधर्म लक्षात घेतले असता मेंडेलीव यांना असे दिसून आले की ठराविक अवधीनंतर भौतिक व रासायनिक गुणधर्मांमध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते. या निरीक्षणाच्या आधारे मेंडेलीव यांनी आवर्ती नियम सांगितला. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला दाखवलेली जी इमेज आहे ती आहे मेंडेलीव्स पिरियॉडिक टेबलची. आपण जर मेंडेलीव पिरियॉडिक टेबल बघितला तर आपल्याला असं दिसून येतं की तिथे व्हर्टिकल कॉलम दिसत आहे तुम्हाला. हे जे व्हर्टिकल कॉलम आहेत त्यांना ग्रुप असं म्हणतात, म्हणजेच गण म्हणतात मराठीमध्ये. जर आडव्या ओळी बघितल्या म्हणजे हॉरिझॉन्टल रो जर बघितले तर त्यांना पिरियड्स असं म्हणतात, म्हणजेच आवर्त म्हणतात. या इथे जर आपण बघितलं तर आपल्याला ग्रुप फर्स्ट, सेकंड, थर्ड अप टू 8 ग्रुपपर्यंत इथे दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे जर आपण इलेमेंटची रचना बघितली तर हायड्रोजन सर्वात प्रथम ठेवलेला आहे, त्यानंतर लिथियम ठेवण्यात आलेला आहे, त्यानंतर बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, आफ्टर दॅट सोडियम, सो ऑन. असे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास याने हे इलेमेंटची रचना करण्यात आलेली आहे. इथे तुम्हाला असं दिसतं की फ्लोरीन नंतर रिकामी जागा आहे आणि मग नंतर सोडियम ठेवण्यात आलेला आहे. तर मित्रमैत्रिणींनो, हे करण्याचं कारण असं होतं की सारखे गुणधर्म असलेले मूलद्रव्य एकाखाली एक असे आले पाहिजे, म्हणजे एका ग्रुपमध्ये आले पाहिजे. पिरियॉडिक टेबलमध्ये आपण जर ग्रुप फर्स्ट बघितला त्याच्या खाली लिहिलेलं आहे R2O. हिअर R इंडिकेट एलिमेंट्स अँड O इंडिकेट ऑक्साईड्स. नंतर इथे सेकंड ग्रुपमध्ये पण RO लिहिलेलं आहे, नंतर थर्डमध्ये R2O3 लिहिलेलं आहे, फोर्थमध्ये RH4 दाखवलेलं आहे आणि RO2 दाखवलेलं आहे. RH4, H इंडिकेट हायड्राइड्स. अशा पद्धतीने इथे मूलद्रव्यांची इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास या पद्धतीने सर्व मूलद्रव्य इथे रचण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, विज्ञान हे प्रगतिशील आहे. प्रयोग करण्याची अधिक प्रगत साधने व पद्धती वापरून जुना निष्कर्ष सुधारण्याची मुभा विज्ञानामध्ये आहे. मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये विज्ञानाची ही वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येतात. सो लेट अस सी मेरिट्स ऑफ मेंडेलीव पिरियॉडिक टेबल. एलिमेंट्स वेअर क्लासिफाईड ऑन मोर फंडामेंटल बेसिस ऑफ their atomic masses and properties. To give the proper place in periodic table, atomic masses of some elements were revised in accordance with their properties. Now we see example. For example, the previous determined atomic mass of beryllium 14.09 was changed to correct value 9.4. and beryllium was placed before boron. अणुवस्तुमान हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म मानून मूलद्रव्याचे वर्गीकरण करण्यात आले. आवर्त सारणीत गुणधर्मांप्रमाणे योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. उदाहरणार्थ, तुम्हाला दिलेला जो पिरियॉडिक टेबल आहे त्याच्यामध्ये बघा, बेरिलियमचे यापूर्वीचे 14.09 हे वस्तुमान बदलून 9.4 असे दुरुस्त करण्यात आले आणि म्हणून बेरिलियमला बोरॉनच्या आधी जागा देण्यात आली. लेट अस सी नेक्स्ट पॉईंट. स्पेस वेअर लेफ्ट वॅकंट टू अकोमोडेट द एलिमेंट्स टू बी डिस्कवर्ड इन फ्युचर. मेंडेलीव हॅड केप्ट सम वॅकंट प्लेसेस इन द पिरियॉडिक टेबल फॉर एलिमेंट्स दॅट वेअर येट टू बी डिस्कवर्ड. 3 of these unknown elements were given in the name Eka boron, Eka aluminum and Eka silicon from the known neighbors, and their atomic masses were indicated as 44, 68 and 72 respectively. Their properties were also predicted. Later on, these elements were discovered and were named as scandium, gallium and germanium respectively. मित्रमैत्रिणींनो, मेंडेलीव हे अत्यंत हुशार असे शास्त्रज्ञ होते आणि म्हणूनच यांना फादर ऑफ पिरियॉडिक टेबल असंही नाव देण्यात आलं आहे.
मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुवस्तुमानांकाचे आवृत्ती फल आहेत. हा नियम माहीत असलेल्या मूलद्रव्यांना लागू करताना मेंडेलीव यांनी त्या काळी जी माहिती उपलब्ध होती ती अंतिम नसून त्यामध्ये बदल होऊ शकतो हा विचार डोक्यामध्ये ठेवून ह्या आवर्त सारणीची रचना केली. आणि म्हणून तेथे काही रिकाम्या जागा म्हणजे व्हॅकंट प्लेस पिरियडिक टेबलमध्ये ठेवल्या. आवर्त सारणीमध्ये मेंडेलीव यांनी शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी काही जागा रिक्त ठेवल्या होत्या. त्यापैकी एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम, एका सिलिकॉन अशी त्यांना नावं देण्यात आलेली होती. तुम्हाला दाखवलेल्या इमेजमध्ये बघा, तुम्हाला मेंडेलीव पिरियडिक टेबल दाखवलेला आहे. त्यामध्ये ही तीन अशा रिकाम्या जागा दिसत आहे. मेंडेलीव यांनी या 3 रिकाम्या जागी जे मूलद्रव्य भविष्यामध्ये येणार आहे त्यांची अणुवस्तुमाने अनुक्रमे 44, 68, 72 असतील असं दर्शवलेलं होतं. त्याचप्रमाणे त्यांच्या गुणधर्मांचं सुद्धा भाकीत केलेलं होतं. पुढे या मूलद्रव्यांचा शोध लागून त्यांना अनुक्रमे स्कँडियम, गॅलियम, जर्मेनियम अशी नावे देण्यात आली. या मूलद्रव्यांचे गुणधर्म मेंडेलीवने भाकीत केलेलं होतं त्याशी जुळणारे असे आढळून आले आणि याचमुळे मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे महत्त्व सगळ्यांना पटले. ड्यू टू दिस सक्सेस ऑल वेअर convinced about the importance of Mendeleev's periodic table. Now we see actual and predicted properties of gallium. इथे तुम्हाला एक टेबल दाखवलेला आहे, एक इमेज आहे. ती जी इमेज आहे ती गॅलियमचे केलेले भाकीत व प्रत्यक्षातील गुणधर्म याविषयीची ही इमेज आहे. आपण बघूया ती. इथे ॲटॉमिक मास हे जे आहे एका ॲल्युमिनियमचे मेंडेलीवने भाकीत केलं होतं 68. त्यानंतर ॲक्च्युअल म्हणजे प्रत्यक्षामध्ये होतं 69.7. डेन्सिटी होती 5.9 आणि ॲक्च्युअल स्थितीमध्ये 5.994 अशी आलेली ती. मेल्टिंग पॉईंट लो दाखवलेला होता, दॅट इज 30.2. ॲक्च्युअल स्थितीमध्ये असा आलेला आहे तो. अशा पद्धतीने मेंडेलीव यांनी जे प्रिडिक्शन केलेलं होतं ते प्रिडिक्शन ॲक्च्युअल स्थितीमध्ये तसेच तसं आलं आणि म्हणून पुढे एका ॲल्युमिनियम याला नाव देण्यात आलं गॅलियम. Let us see next point. It could predict the properties of the elements which help in discovery of new elements. The inert gas elements discovered later could be placed in a separate group without disturbing the table. For example, helium, neon, argon, these noble gases discovered. Mendeleev created the zero group without disturbing the original periodic table in which नोबल गॅसेस वेअर प्लेस. निष्क्रिय वायूंचा शोध लागला तेव्हा मेंडेलीव यांनी मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता शून्य गणांची निर्मिती केली. त्यात राजवायू म्हणजेच निष्क्रिय वायू ठेवण्यात आले. लेट अस सी डिमेरिट्स ऑफ मेंडेलीव पिरियडिक टेबल. द एलिमेंट्स कोबाल्ट अँड निकेल हॅव द सेम होल नंबर ॲटॉमिक मास. ॲज अ रिमिट there was an ambiguity regarding their sequence in Mendeleev's periodic table. कोबाल्ट and निकेल यांच्या क्रमाबद्दल संदिग्धता होती. Next, isotopes were discovered along time after Mendeleev put forth the periodic table. A challenge was posed in placing isotopes in Mendeleev periodic table as isotopes have the same chemical properties but different atomic mass. मेंडेलीवने आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. समस्थानिके यामध्ये रासायनिक गुणधर्म समान तर अणुवस्तुमान भिन्न असल्याने मेंडेलीवच्या आवर्त सारणीत जागा कशा प्रकारे द्यावी हे एक मोठं आव्हान उभं होतं. नेक्स्ट, द राईज इन ॲटॉमिक मास डज नॉट अपियर टू बी युनिफॉर्म वेन and elements are arranged in an increasing order of atomic mass. मूलद्रव्याच्या वाढत्या अणुवस्तुमानांकाप्रमाणे मांडलेल्या अणुवस्तुमानामधील वाढ नियमित होताना दिसत नाही. It was not possible therefore to predict how many elements could be discovered between two heavy elements. त्यामुळे दोन जड मूलद्रव्यांमध्ये
किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचा अंदाज करणे म्हणजे भाकीत करणे मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमानुसार शक्य नव्हते. The most important demerits of Mendeleev periodic table is position of hydrogen. It was very difficult for Mendeleev to decide the proper position of hydrogen. So, let us see what it is. Hydrogen shows similarity with halogens. Hydrogen हा हॅलोजनशी साम्य दाखवतो. Molecular formula of hydrogen is H2, while molecular formula of fluorine is F2 and chlorine is Cl2. In the same way, there is a similarity in the chemical properties of hydrogen and alkali metals, that is group first. There is a similarity in the molecular formulae of the compound of hydrogen alkali metal formed with chlorine and oxygen. On considering the above properties, it is difficult to decide the correct position of hydrogen, whether it is in the group of alkali metal, that is group first, or in group of halogen, that is in group 7. हायड्रोजन हा हॅलोजनशी साम्य दर्शवतो. जर हायड्रोजनचे रेणुसूत्र H2 आहे तर फ्लोरीन आणि क्लोरीन यांचे रेणुसूत्र F2 आणि Cl2 आहे. तसेच हायड्रोजन व अल्कधातू म्हणजे गण 1 यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये सुद्धा साम्य आहे. तसेच हायड्रोजन व अल्कधातू यांनी क्लोरीन व ऑक्सिजन यांच्याबरोबर तयार केलेल्या संयुगांच्या रेणुसूत्रांमध्ये साधर्मता आहे. मात्र वरील गुणधर्मांचा जर आपण विचार केला तर हायड्रोजनची जागा अल्कधातूच्या गणात म्हणजे गण 1 ही हॅलोजन गणामध्ये म्हणजेच गण 7 हे निश्चित ठरवता आले नाही. सो दॅट्स इट फॉर टुडे स्टुडंट. द नेक्स्ट टॉपिक वी विल continue in our next video lecture, but before leaving we will just recall today's topic, that is Mendeleev periodic law, arrangement of Mendeleev periodic table and merits and demerits of Mendeleev periodic table. You have to revise all this topic and complete the homework, as well as remember one thing, that stay home, stay safe.